तुम्ही कधी सकाळी टिफिनसाठी पावभाजी बनवली आहे का? तर मला नक्की कॉमेंट करा. तर मी आज पावभाजीच बनवते. आता शैलेशने ना भरपूर भाज्या आणून ठेवल्या होत्या आणि ते मी तशाच ठेवून दिलेल्या आहे, कारण इतका वेळ मिळतच नव्हता आणि आज वेळ मिळाला आहे, तर विचार केला की आज सकाळ-सकाळच पावभाजी बनवूया, म्हणजे सकाळी संध्याकाळी दोन्ही टाईम होऊन जाईल. आणि हो, ही भाजी ना आम्ही पावासोबत नाही तर ब्रेडसोबत खाणार आहे. त्याचं कारण असं की रात्री लेट झालं शैलेशला यायला आणि तेव्हा पाव काही मिळाले नाही. मग जे मिळालं ते घेऊन आला, तर ब्रेडच आणलं त्याने. म्हणून आज ना ब्रेडसोबतच काम चालवावं लागेल. आणि जेव्हा पण पावभाजी बनवायची असते ना, तेव्हा रात्रीच मी भाज्या कापून ठेवते. आणि दुसरी गोष्ट माहिती आहे का, ह्या पावभाजी बनवायला मला कंटाळा येत का नाही? कारण ना ह्यामध्ये ना खडे मसाल्याचा यूज होत नाही, जास्त मसाले लागत नाही. फक्त आपला पावभाजी मसाला असतो तो आणि आपले बेसिक मसाले लागतात. अद्रक लसूण पेस्ट आणि कांदा आणि टोमॅटो बस. आणि आपल्या भाज्या असतात तेच म्हणजे ॲड करायला लागतात. बाकी काय याच्यामध्ये एक्स्ट्रा काय करायची गरज पडत नाही. त्यासाठी ना ही पावभाजी बनवायला पण मला इझी वाटते आणि टेस्टी पण लागते. पावासोबत ब्रेडसोबत खायला पण मजा येते. पण मी जनरली ना म्हणजे की जास्त भातासोबतच खाते. मला भातासोबत मिक्स करून खायला खूप आवडते ही भाजी. आणि तुम्हाला ना मी हे सविस्तर माहिती सांगत नाही आहे, कारण व्हिडिओमध्ये दिसतंच आहे की मी काय करते, कसं करते ते. तर त्या पद्धतीने तुम्हाला जर बनवायची असेल ना, तर बनवू शकतात तुम्ही. ही भाजी ना फक्त योहानला मी अशीच चम्मच घेऊन ना भरवत असते, कारण ना त्याला ही अशी भाजी पण खायला आवडते. म्हणजे त्याला पाव आणि ब्रेड तर नाही देऊ शकत, पण हां, 1-2 असं निवाला सांगतात ना, की तेवढं मी टेस्ट करवते. पण पूर्ण ब्रेड आणि पूर्ण पाव त्याला बिलकुल देत नाही मी. जर त्याला खायचंच आहे ही भाजी, तर भातासोबत देते किंवा त्याला अशीच वाटीमध्ये घेते आणि मग त्याला भरवते मी. आणि मस्त इथे पावभाजी माझी रेडी आहे. अशी पावभाजी असली ना, म्हणजे की असं काही असलं ना लंच आणि नाश्ता, की योहानला आणि शैलेशला पण अलग काही बनवायची गरज पडत नाही. त्यामुळे माझं ना काम पण वाचतं, टाईम पण वाचतो, हे सर्व होऊन जातं माझं. मग एकामध्ये सगळं होऊन जाते. आणि प्लस संध्याकाळसाठी पण माझी ही भाजी राहिलेली आहे, त्यामुळे मला तेही टेन्शन नाही आहे संध्याकाळी काय बनवायचं. तर मग या आणि पावभाजी खा. अच्छा, पाव नाही, ब्रेडसोबत खा, पण नक्की खायला या. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.